पुणे. आजच्या या गजब बजलेल्या शहराचा एक काळ असा होता जेव्हा हेच ठिकाण एका अत्यंत अस्वस्थ आणि तणावपूर्ण शांततेत बुडालेलं होतं. आपण 1663 सालातल्या पुण्याची कल्पना करूया. हे तेच ठिकाण आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं. पण आता तिथेच विशेषतः महाराजांच्या स्वतःच्या लाल महालात मुघल साम्राज्याचा एक सर्वात बलाढ्य सरदार ठाण मांडून बसला होता. शाहिस्ते खान. अगदी. आणि तो एकटा नव्हता. त्याच्या आजूबाजूला साधीसुधी नव्हे तर जवळपास लाखभर सैनिकांची छावणी होती. दिल्लीत औरंगजेबाला आणि पुण्यात खानाला पूर्ण खात्री होती की आता शिवाजी संपले. पण मग एप्रिल महिन्याच्या एका रात्री लाल महालात असं काही घडलं ज्याने थेट औरंगजेबाचं तख्त हादरलं. आणि म्हणूनच आजची ही आपली सखोल चर्चा खूप महत्वाची आहे. हो ना. या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण आपल्याकडे असलेल्या ऐतिहासिक नोंदी म्हणजे बखरी आणि समकालीन मुघल साहित्याचा अभ्यास करून महाराजांनी शाहिस्ते खानावर केलेल्या त्या अंगावर काटा आणणाऱ्या धाडसी सर्जिकल स्ट्राईकचं सखोल विश्लेषण करणार आहोत. या घटनेकडे आपण फक्त एका रात्रीची धाडसी लष्करी कारवाई म्हणून पाहू शकत नाही बघा. जेव्हा आपण मुघल इतिहासकार खाफी खान याच्या तत्कालीन नोंदी वाचतो तेव्हा लक्षात येतं की हे एका अशक्यप्राय आव्हानाला सामोरं जाण्याचं सर्वोच्च उदाहरण होतं. खरंय. हजारो सैनिकांच्या अभेद्य तटबंदीत घुसून शत्रूच्या सर्वात मोठ्या सरदाराला त्याच्याच शयनकक्षात गाठणं हे फक्त तलवारीच्या जोरावर शक्य नव्हतं. तिथे मानवी मानसिकतेच्या अभ्यासाची आणि एका अचूक रणनीतीची गरज होती. म्हणजे बुद्धीचा वापर. अगदी. आजच्या भाषेत आपण ज्याला असिमेट्रिक वॉरफेअर म्हणतो त्याचा हा एक जिवंत अभ्यास आहे. ठीक आहे, तर आपण हे सगळं आधी उलगडून बघूया. 1660च्या दशकातील परिस्थिती किती भयंकर होती. मुघल साम्राज्य स्वराज्य दाबून टाकण्यासाठी अक्षरशः पूर्ण ताकदीने उतरलं होतं. हो. आणि जर आपण हे मोठ्या संदर्भात जोडलं तर औरंगजेबाने आपला मामा जो मुघल दरबारातील एक अत्यंत वजनदार सरदार होता त्याला थेट दक्षिणेत पाठवलं. शाहिस्ते खान. हो. आणि त्याने केवळ इकडे आक्रमण केलं नाही तर त्याने स्वराज्याच्या अगदी हृदयावर पुण्यावर घाव घातला आणि थेट लाल महालात मुक्काम ठोकला. लाल महाल हे महाराजांचं घर होतं. तिथे खानाने राहणं हे केवळ लष्करी अतिक्रमण नव्हतं. मला वाटतं हे खूप मोठं मानसिक ओझं होतं. नक्कीच. स्वतःच्या शत्रूला त्याच्याच घरातून बेदखल करून तिथे राहणं हे स्वराज्याला दिलेलं एक थेट आणि उघड आव्हान होतं. आणि मुघल नोंदीनुसार तिथे खानाच्या सोबत तब्बल 75,000 ते 1,00,000 इतकं मोठं फौजफाटा होतं. बापरे. लाखभर सैन्य. हो. घोडदळ, पायदळ, हत्ती, नद्यांच्या खोऱ्यात कित्येक महिलांपर्यंत फक्त मुघल तंबूच दिसत होते. शत्रू आपल्या घरात येऊन बसलाय आणि आपण बाहेर आहोत ही भावना सैन्याचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी पुरेशी होती. आणि हे आव्हान पूर्णपणे अशक्यप्राय वाटत होतं कारण एवढ्या मोठ्या छावणीत थेट हल्ला करणं तर निव्वळ वेडेपणा ठरला असता. लाल महाला भोवतीचा पहारा प्रचंड कडक होता ना. हो, प्रचंड कडक. खानाला स्वतःच्या सुरक्षितेबद्दल एवढी चिंता होती की त्याने लाल महालाच्या मूळ रचनेत अनेक बदल केले होते. म्हणजे काय बदल केले होते नक्की? त्याने महालाच्या अनेक खिडक्या आणि दरवाजे विटा रचून कायमचे बंद केले होते. कायमचे बंद केले होते. हो. आणि आतल्या बाजूला त्याचे खास महिला रक्षक आणि विश्वासू सेवक असायचे. बाहेर हजारो मुघल सैनिकांची रात्रंदिवस गस्त. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला योग्य परवान्याशिवाय आत जाण्याची परवानगीच नव्हती. म्हणजे एखाद्याने तसा प्रयत्न केलाच तर ती सरळ सरळ आत्महत्या ठरली असती. अगदी. मुघलांची मानसिकता अशी झाली होती की आपण पूर्णपणे अजिंक्य आहोत. शिवाजी महाराज लाल महालाच्या आसपासही फिरकू शकणार नाहीत. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. कारण जेव्हा थेट हल्ला शक्य नव्हता तेव्हा महाराजांनी केवळ ताकदीचा नाही तर बुद्धीचा वापर केला. या अशक्यप्राय स्थितीत आज शिरण्यासाठी जी रणनीती आखली ती थक्क करणारी आहे. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे त्यांनी निवडलेली वेळ. महाराजांच्या गुप्तचारांनी विशेषतः बहिर्जी नाईक यांच्या यंत्रणेने प्रत्येक बारीक माहिती काढली होती. हल्ल्यासाठी निवडलेला तो महिना रमजानचा होता. अच्छा. एप्रिल 1663 मधला तो रमजानचा महिना. हो. आणि रमजानच्या महिन्यात दिवसभर कडक उपवास केल्यानंतर सूर्यास्तानंतर मुघल सैनिक जड भोजन करायचे. साहजिकच मध्यरात्रीनंतर त्यांच्यावर सुस्ती यायची. म्हणजे पहाटेच्या आधी त्यांचा पहारा थोडा सैल पडायचा. महाराजांनी या मानवी वर्तनाचा अत्यंत अचूक अभ्यास केला होता तर. अगदी बरोबर. आणि केवळ वेळच नाही तर पुण्यात प्रवेश करण्यासाठी वापरलेलं वेषांतर. हो, मी काही बखरींमध्ये वाचत होते त्याबद्दल. हजारो सैनिकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी
महाराजांनी निवडक मावळे सोबत घेतले आणि एक लग्न समारंभ असल्यासारखं वेषांतर करून पुण्यात प्रवेश केला. हो ना, वाद्य वाजवत मशाली घेऊन जाणाऱ्या एका सामान्य वरातीवर कोण संशय घेणार. आणि आणखी एका धाडसी खिळीचा उल्लेख स्रोतांमध्ये मिळतो. लाल महालाच्या जवळ पोचण्यासाठी महाराजांनी स्वतःच्याच काही मावळ्यांना बंदिवानांसारखे म्हणजे कैद्यांसारखे बांधले. आणि काही मावळे मुघल सैनिकांच्या वेशात त्यांना मारत घेऊन गेले. हो, मुघल पहारेकरांना वाटलं की त्यांचे सैनिक मराठा कैद्यांना पकडून आणत आहेत. म्हणजे श्रोत्यांसाठी हा एक अत्यंत महत्वाचा धडा आहे की अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अचूक नियोजनाची जोड किती महत्वाची असते. पुण्यात वरवर पाहता शांतता होती, पण तो इतिहास जागा करणारा क्षण होता. शांततेपूर्वीचं वादळ आपण ज्याला म्हणतो तसं. आता आपण त्या रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं त्या थराराकडे वळूया. महाराज आणि त्यांचे मावळे लाल महालाच्या जवळ पोचले, पण महालाचे दरवाजे तर खानाने बंद केले होते. आत कसं जायचं? इथे लाल महाल हे महाराजांचं स्वतःचं घर असल्याचा फायदा झाला. त्यांना त्या वास्तूच्या कानाकणाची माहिती होती. महालाच्या एका बाजूला भटारखाना म्हणजे स्वयंपाकघर होतं. खामाने सुरक्षेसाठी तिथे एक भिंत उभारून तो मार्ग बंद केला होता. पण अत्यंत शांतपणे कोणताही आवाज न करता मावळ्यांनी ती विटांची भिंत फोडली. बापरे, एक लहानसा आवाज आणि हजारो सैनिक तुटून पडले असते. हो, हा सर्वात नाजूक क्षण होता. पण ते यशस्वीपणे आत शिरले आणि भटारखान्यातून आत शिरल्यावर काही मुघल पहारेकरी जागे झाले. तिथेच पहिली छोटी चकमक उडाली. म्हणजे आजच्या भाषेतला पहिला सर्जिकल स्ट्राईक सुरू झाला. अगदी. काही पहारेकरांना अत्यंत वेगाने संपवण्यात आलं, पण या झटापटीत एका मुघल सेवकाला जाग आली आणि त्याने गोंधळ सुरू केला. स्त्रियांच्या किंकाळ्या सुरू झाल्या. खानाच्या खोलीपर्यंत बातमी पोचली की शत्रू महालात घुसलाय. आणि या गोंधळात खानाच्या दासींनी एक असं काम केलं जे त्यांच्याच अंगलट आलं. त्यांनी महालातील सर्व दिवे विझळून टाकले. हो, खाफीखानाच्या नोंदीत या अंधाराचा उल्लेख आहे. आणि या अंधाराचा फायदा महाराजांना जास्त झाला. कारण त्यांना महालाची अंतर्गत रचना मुखोद्गत होती. महाराज अत्यंत वेगाने थेट शाहिस्तेखानाच्या खोलीकडे पोचले. तो क्लायमॅक्स डोळ्यांसमोर उभा केला तरी अंगावर काटा येतो. बाहेर लाखाची फौज आणि आत महाराज खानाच्या अगदी जवळ. अंधारात कुणालाच कुणी दिसत नव्हतं. शांत झोपलेला खान गोंधळून गेला आणि आपला जीव वाचवण्यासाठी एका खिडकीकडे धावला. त्याने खिडकीतून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच क्षणी अंधारात महाराजांच्या तलवारीची चमक दिसली. एक जोरदार वार झाला. तो वार थेट खानाच्या मानेवर लागला असता, पण अंधारात खानाने खिडकीचा आधार घेण्यासाठी आपला हात पुढे केला. आणि तो वार त्याच्या हातावर बसला. खाण्याची बोटं तिथेच कापली गेली. हो, तो रक्ताळलेल्या अवस्थेत कसा तरी खिडकीतून बाहेर पडला. त्याने आपला जीव वाचवला, पण या झटापटीत खानाचा मुलगा पुढे आला आणि तो मावळ्यांच्या तलवारीला बळी पडला. एका रात्रीत स्वतःच्याच महालात शाहिस्तेखानाने आपली बोटं गमावली, मुलगा गमावला आणि आपली प्रतिष्ठाही गमावली. पण बाहेर तर प्रचंड गोंधळ उडालेला असणार ना, मग महाराज बाहेर कसे पडले? या घटनेचा आणखी एक अचूक भाग आहे. बाहेर रणशिंग फुंकली गेली, सैन्य जागं झालं, पण महाराज आणि मावळे अत्यंत वेगाने महालाबाहेर पडले. ते कात्रजच्या दिशेने निघाले. तिथेच ती बैलांची खेळी झाली ना? हो, मुघल पाठला करतील हे माहीत असल्यामुळे त्यांनी कात्रजच्या घाटात काही बैल आधीच बांधून ठेवले होते. त्यांच्या शिंगांवर मशाली बांधल्या आणि त्या पेटून बैलांना जंगलाच्या दिशेने हकलून दिले. काय अफलातून चकवाय हा! मुघलांना वाटलं असेल की मराठा सैन्य मशाली घेऊन पळत आहे. अगदी तसंच झालं. मुघल सैनिक त्या बैलांच्या मागे जंगलात भरकटले आणि इकडे महाराज अत्यंत सुरक्षितपणे सिंहगडावर पोहोचले. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? ऐतिहासिक नोंदी या घटनेचं वर्णन कसं करतात आणि औरंगजेबाची प्रतिक्रिया काय होती? जेव्हा ही बातमी दिल्लीत पोहोचली तेव्हा औरंगजेब प्रचंड संतापला. त्याचा संताप इतका होता की त्याने शाहिस्तेखानाला भेटण्याचीही तसदी घेतली नाही. थेट बदली केली का त्याची? हो. त्याने तात्काळ खानाची खूप उचलबांगडी केली आणि त्याला थेट बंगालला पाठवून दिले. मोघलांच्या प्रतिष्ठेला हा एक जबरदस्त धक्का होता. म्हणजे ही फक्त एक लष्करी चकमक नव्हती. यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की हा मानसिक युद्धाचा एक मास्टर क्लास होता का? 100%. जे मुघल सैन्य स्वतःला अजिंक्य समजत होतं त्यांना तो धडकी भरवणारा संदेश मिळाला होता. शिवाजी महाराज कोणत्याही अभेद्य सुरक्षेत कुठेही पोहोचू शकतात. आणि दुसरीकडे स्वराज्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढला. ज्या रयतेला वाटत होतं की आता सर्व काही संपले, त्यांना नवी ऊर्जा मिळाली. बरोबर.
प्रत्यक्ष रणांगणावरील विजयापेक्षा शत्रूच्या मानसिकतेवर मिळवलेला विजय हा जास्त काळ टिकणारा असतो. मुघल सैन्याच्या मनात जी अदृश्य भीती निर्माण झाली ती कायम राहिली. आजच्या या सखोल चर्चेचा धागा पकडताना आपण हेच पाहिलं की हा हल्ला इतिहासातील सर्वात धाडसी हल्ल्यांपैकी एक काम मानला जातो. हे केवळ शौर्य नव्हतं, तर ती एक सर्वोच्च दर्जाची रणनीती होती. अगदी अचूक. सरतेशेवटी विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा एखाद्या बलाढ्य सत्तेचा स्वतःच्या सुरक्षितेवरचा अहंकार एका अदृश्य आणि अचूक धक्क्याने कायमचा उद्ध्वस्त होतो, तेव्हा त्या सत्तेच्या मनात निर्माण होणारी अदृश्य शत्रूची भीती ही त्यांच्या शस्त्रास्त्रांपेक्षाही कितीतरी पटीने अधिक मारक असते. विचार करा, केवळ बोटांवर झालेला एक वार संपूर्ण साम्राज्याची मानसिकता कशी बदलू शकतो. खरंच खूप मोठा विचार आहे हा. याच थरारक इतिहासावर आणि मानसिक युद्धाच्या या अनोख्या पैलूवर विचार करण्यासाठी आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.